आज गोव्यातील बांबोळी येथे उभारण्यात येत असलेल्या तृतीय श्रेणी कॅन्सर केअर सेंटरच्या तिसऱ्या स्लॅबचे निरीक्षण करण्यात आले। यावेळी या इमारतीच्या स्लॅबची पाहणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी स्वतः उपस्थित राहून केली। ही केवळ बांधकामातील प्रगती नसून गोव्याच्या आरोग्य व्यवस्थेला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे। या केंद्रावर 2 मजले अधिक उभारण्यात येणार असून रुग्णांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। यासोबतच PPILTच्या माध्यमातून जीवनावश्यक उपचार परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील। तसंच मेगा मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून तपासणीपासून उपचारांपर्यंतच्या सुविधा थेट जनतेच्या दारात पोहोचवल्या जातील। याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AIच्या सहाय्याने लवकर टप्प्यात कॅन्सरची तपासणी अधिक परिणामकारकपणे होणार आहे। हे कॅन्सर केअर सेंटर म्हणजे खऱ्या अर्थाने जनतेला प्राधान्य देणाऱ्या आरोग्य मॉडेलचं उत्तम उदाहरण ठरणार आहे। अंत्योदयच्या ध्येयाशी सुसंगत पद्धतीने अर्थात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आणि सबको स्वास्थ्य सबको सम्मान हे उद्दिष्ट साध्य करणे याचं प्रतीक म्हणून हे केंद्र उभं राहत आहे। स्लॅब आम्ही घालता आणि ते फाटले हॉस्पिटल जे आसा आमचे डीन मिस्टर तिवारी, मेडिकल सुपरिटेंडंट आमचे राजेश पाटील, आमचे अनुभव बोरकर, कोचेला रावजो, आमचे गौतमी, मागीर आमचे सगळे स्टाफ नर्स आणि हे सगळे टीम मेंबर्स आणि ते सुद्धा संदीप जे हे हॉस्पिटल जे फाटल्यान तुम्ही पळयता ते देशाचे प्रधानमंत्री आमकां दिल्ले। जेन्ना जेन्ना एक फ्लोर जाताले तेन्ना तेन्ना एक फ्लोर पळोवपाक आमी येताले, कित्याक आमचे देशाचे न्हू देशाचे प्रधानमंत्रीच्या माध्यमांतल्यान जे आमकां एक हे दिल्ले तेंच्या माध्यमांतल्यान प्रकल्प पावल्लो। तो प्रकल्प जसो जसो पूर्ण जाता ते आमी करून केले। खूब काम आहा थंय, नवे नवे गोष्टी आमचे चल्ला भितर करपाक आनी कंप्लीट करपाक। तशेंच कॅन्सराचे हॉस्पिटल, हे कॅन्सराचे हॉस्पिटल देशाचे प्रधानमंत्री मोदीजीन गोंयची जनतेक दिल्ले आसा। गोंयची जनतेक टाटा मेमोरियल वचून ट्रिटमेंट करता, टाटा मेमोरियल बरोबर ही ट्रिटमेंट प्रोटोकॉल ह्या हॉस्पिटलांत सगळे गावतले। लिनियर एक्सिलेटर पासून तरेतरेचे गोष्टी ह्या हॉस्पिटलांत उपलब्ध जातली। आनी एक दिसा इलेक्शनाचे पयलीं आमी जे एक शब्द दिल्लो गोंयची जनतेक की आमी हे प्रोजेक्ट अर्पण करतले, हे आमी अर्पण करतले। मुख्यमंत्री कडेन हे बाकी सगळ्या गोष्टीचेर चर्चा जाल्या आणि देशाचे प्रधानमंत्रीचे मनासारखे आणि त्यांचे एक्सपेक्टेशनचे फुडें वचून हे हॉस्पिटल आमी तयार करतले। डॉक्टर अनुभव बोरकराक हांवें ऑलरेडी सांगलेलें आसा की आमकां हे हॉस्पिटल वेगळे तरेन करपाक जाय आणि 2 फ्लोर आहा आणि आमी प्रोविजन केल्ले ते बी प्रपोजल घाला म्हणून, म्हणजे वेगळे तरेचे लावंज आणि सामान्य जनतेक वेगळे तरेची सेवा आमी लोकांक दिवं शकतले। म्हणून दर फावट जेन्ना स्लॅब घालता मुद्दम आमी येता पळोवपाक। त्यांचे चेअरमन येता आता ते प्रोटॉन थेरपीचेर चर्चा करपाक की देशान जाय की ह्या सेंटरान आमी केल्यार यश आमकां गावल्यार, हेजे स्टडी आमकां करपाक जाय, पूण ते यश आमकां गावल्यार म्हाका दिसता की खुबशे लोकांक गोंयचे जनतेक आनी परिसरांतले आमचे सगळे भाव भयण, आमचे सिंधुदुर्ग आसूं, रत्नागिरी आसूं, ह्या परिसरांतले आसूं, लास्टाक ही हॉस्पिटल ह्या सगळ्या लोकांक सेवा दिवपाक वयर काडपाचो आमचो प्रयत्न।